नमस्कार मित्रांनो, सारथी नॉलेज हब या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा आज नवीन विषयासह आपल्या समोर माहिती घेऊन आलेलो आहे. आज जी नवीन योजना आलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, ज्या दृष्टीने शासनही अनेक प्रयत्न करतंय. तर मित्रांनो, अशी कोणती योजना आहे की ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या युगामध्ये सौर ऊर्जेचं महत्व अधोरेखित झालेलं आहे. त्या दृष्टीने शासनही अनेक पावलं उचलतंय. अनेक योजना आज समाजापर्यंत पोहोचवण्याचा शासन प्रयत्न करतंय. तर सौर ऊर्जेचं महत्व अधोरेखित झाल्यामुळेच आज सोलार पॅनलच्या विषयीच्या अनेक योजना आपण बघतो, ज्यामध्ये कुसुम सोलार पॅनलची जी योजना असेल, त्यानंतर आता मागेल त्याला सोलार, अशा योजना शेतकऱ्यांच्यासाठी देखील शासन राबवतंय. तर यासाठी आवश्यक तेवढा प्रशिक्षण पूर्ण केलेला वर्ग भेटत नसल्यामुळे जर आपल्या तरुणांनी संधी शोधली तर आपण मोठ्या प्रमाणात या माध्यमातून उत्पन्न कमवू शकतो. आणि हीच बाब एक संस्थेच्या लक्षात आली आणि संस्थेनं याबद्दल एक प्रशिक्षण वर्ग घेण्याचं ठरवलं. तर आता हे प्रशिक्षण कसं आणि कुणासाठी असणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत. तर मित्रांनो, सोलार पॅनल प्रशिक्षण हा कोर्स या ठिकाणी आहे आणि त्यामधून आजचे जे तरुण आहेत ते लाखो रुपये कमवू शकतात. कारण या क्षेत्रामध्ये आतापर्यंत मर्यादित मंडळी या ठिकाणी आलेली आहे. या माध्यमातून आपण देखभाल, दुरुस्ती किंवा अगदी आपण या बिझनेस मध्ये उतरलो तरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपण कमवू शकतो. म्हणून अगदी हा नवीन व्यवसाय आणि या संबंधीचं प्रशिक्षण कशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यासाठी काय पात्रता, काय कागदपत्र लागतात, तो अर्ज कसा करायचा, या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत, पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण, काय योजनेचं नाव, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण, या योजनेअंतर्गत काय सोलार पॅनल उभारणी, देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आहे. म्हणजे सोलार पॅनलची उभारणी कशी करायची, त्याची देखभाल कशी करायची, दुरुस्ती कशी करायची, या संबंधीचं पूर्ण नॉलेज या ठिकाणी प्रशिक्षणार्थीला दिले जाणार आहे. कुणाच्या माध्यमातून, अमृत आणि एमसीडी छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून. तर यासाठी पात्रता काय ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, किमान 12वी पास, पदवी व तांत्रिक शिक्षण असणाऱ्यांना प्राधान्य. म्हणजे तुम्ही 12वी पास जर असाल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. परंतु जर अर्ज जास्त आले तर त्याच्यामध्ये पदवी व तांत्रिक शिक्षण जे असणारी जी मुलं जी आहेत किंवा अर्जदार जे आहेत त्यांना प्राधान्याने घेण्यात येईल. त्यानंतर या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्याला कागदपत्र काय काय आवश्यक आहे, तर अंतिम शिक्षणाचे गुणपत्रक म्हणजेच काय आपलं मार्क मेमो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, हे रहिवासी प्रमाणपत्र मात्र तहसील कार्यालयातील काढलेलं पाहिजे. त्यानंतर जातीचा उल्लेख असलेला पुरावा, टीसी व्यतिरिक्तही एखादा जर तुमच्याकडे जातीचा पुरावा जर असेल तर तो जोडा किंवा टीसी जरी असेल तरी समाधानकारक आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला तहसील कार्यालयातून काढायचं आहे. परंतु हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायचंय की आपलं उत्पन्न 8 लाखाच्या आत असावं तरच तुम्ही या प्रशिक्षणासाठी पात्र ठरतात. अन्यथा 8 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुमचा अर्ज बाद केला जाईल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. विवाहित असल्यास हे जे प्रमाणपत्र जे आहे ते केवळ ज्या महिला अर्जदार असतील त्यांच्यासाठी आवश्यक आहे. कारण लग्न झाल्यानंतर महिलांचं आडनाव बदलतं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही गॅझेट प्रमाणपत्र लावू शकता, विवाहाचं प्रमाणपत्र लावू शकता किंवा पॅन कार्ड लावू शकता. त्यानंतर हे जे शुल्क आहे, शुल्क अगदी मोफत आहे. फ्री मध्ये एवढा चांगला कोर्स तुम्हाला करायला मिळतोय.
त्याच्यामुळे ही संधी सोडू नका. तर हे जे शुल्क जे आहे ते अमृत संस्था अदा करणार आहे. त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थीला कुठलाही शुल्क या ठिकाणी द्यायची नाही, फीस द्यायची नाही. अगदी निवासी देखील हे प्रशिक्षण आहे. त्याच्यानंतर या प्रशिक्षणाचा कालावधी बघूया. हे प्रशिक्षण कधी असणार आहे? 7 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025, एकूण 18 दिवसाचं हे प्रशिक्षण असणार आहे. त्यानंतर अर्ज कधीपर्यंत करू शकता तुम्ही? 1 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. 1/1/2025 ही अंतिम तारीख आहे आणि 2/1/2025 म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जाईल आणि मुलाखतीमधून प्रशिक्षणासाठी तुमची अंतिम निवड होणार आहे. तर अर्ज कसा करायचा? तर या संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करायचा आहे. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर एमसीईडी जर असेल तर एमसीईडी, जिल्हा उद्योग केंद्र किंवा उद्योग भवन या ठिकाणी त्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट मारून त्याला पाठीमागे सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्रे जोडून त्याची हार्ड कॉपी तुम्हाला या ठिकाणी 1/1/2025 पर्यंतच जमा करायची आहे. त्याच्यानंतर आलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. आता यानंतरचा जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे हा अर्ज कोण करू शकतं आणि कुठे करायचं? तर हे जे प्रशिक्षण जे आहे हे मराठवाड्यात घेतल्या जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या 2 ठिकाणी हे प्रशिक्षण होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या 4 जिल्ह्यातले जे प्रशिक्षणार्थी यांचं प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगरला होईल. लातूर, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 4 जिल्ह्याचं प्रशिक्षण जे आहे ते लातूरला होईल. आणि या अर्जासाठी अजून कोण पात्र आहे? तर ज्या गटाला आरक्षण नाही म्हणजे खुल्या प्रवर्गातील कुठलाही विद्यार्थी व्यक्ती जो किमान 12वी पास आहे अशी कुठलीही व्यक्ती या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकते. म्हणजे काय? मराठा समाज आता हा खुल्या प्रवर्गात नाही तर एसीबीसी मध्ये मोडला जातो. तर एसीबीसी, ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी या प्रवर्गातील व्यक्ती या प्रशिक्षणासाठी पात्र नाही. जे अनारक्षित घटक आहे जो खुल्या प्रवर्गात मोडतो, थोडक्यात ईडब्ल्यूएस प्रवर्गात मोडतो, तीच व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. तर मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे, हिचा फायदा घ्या आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरिता आमच्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपले मित्र व नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.